हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. वीरू मम्मा अँड डॅडाज ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर आपण आज घेऊन आलेलो आहे किचन ब्लॉग आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की तांब्याची भांडी कशी क्लीन करायची. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. इथे मी घेतलेलं आहे तांब्या आणि देवाचं ताट. आपल्याला घरामध्ये देवाच्या वस्तू रोजच क्लीन लागतात आणि त्या कशा झटपट क्लीन करायच्या हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे. तर इथे खूप कमी पैशामध्ये आपल्याला ह्या वस्तू विकत भेटतात आणि हे मिश्रण तयार होतं. तर चला बघूया भांडी कशी क्लीन करायची. इथे मी ते मिश्रण तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी फक्त तांब्या डिप करत आहे. तरी पण तुम्ही बघू शकता त्याचा रिझल्ट किती छान प्रकारे मिळत आहे आणि भांडी एकदम क्लीन आणि चकाचक होतात. फक्त मी डीप केलेला आहे आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता. फक्त मी हाताने त्याच्यावरती पाणी फिरवत आहे, बाकी मी काहीच करत नाहीये. तरी पण रिझल्ट बघा तुम्ही किती छान मिळत आहे. घरामध्ये अशा वस्तू असतात की त्या आपल्याला रेग्युलर लागतात आणि त्या कशा झटपट क्लीन होतील हे खूप गरजेचं असतं. कारण रोजच एवढा वेळ देणं आपल्याला पॉसिबल होत नाही. त्यासाठीच मी तुमच्यासाठी ही टीप घेऊन आलेली आहे. इथे मी खूप कमी प्रमाणात पाणी वापरलेलं आहे. तुम्ही हे मिश्रण आहे हे जास्त प्रमाणात पण करू शकता आणि झटपट क्लीन करू शकता. तर इथे माझ्याकडे पिंक कलरचा बाउल आहे. त्या बाउलमध्ये तेवढं पाणी तुम्ही भरून मिश्रण तयार करू शकता आणि त्यात भांडी डीप करून तुम्ही झटपट क्लीन करू शकता. इथे मी कमी मिश्रण यूज केलेलं आहे, त्यामुळे मी स्पूननी ते टाकत आहे. त्यासाठी मला वेळ थोडासा जास्त लागत आहे. पण तुम्ही हेच पाणी जास्त जर तयार करून यूज केलं तर खूप कमी वेळेत ही प्रोसेस होते. तुम्ही बघू शकता मी काहीच केलेलं नाहीये. तांब्याला मी कशाने घासलेलं पण नाहीये, तरी पण तांब्या एवढा छान प्रकारे क्लीन निघालेला आहे. खूप छान रिझल्ट मिळतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका. स्किप केला तर काहीच समजणार नाही. सो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर चला तर बघूया काय आहे ते जादूचं पाणी. इथे मी घेतलेलं आहे सायट्रिक ॲसिड आणि ते फक्त 20-25 रुपयांमध्ये मिळून जातं. किराणा शॉपमध्ये कुठेही ते भेटून जाईल. तर इथे मी घेतलेलं आहे 1.5 चमचा सायट्रिक ॲसिड. तुम्हाला जर एक बाउल भरून जर बनवायचं असेल, जे माझ्याकडे पिंक कलरचा बाउल आहे तेवढं भरून तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही 4 चमचे सायट्रिक ॲसिड घेऊ शकता आणि 3 चमचे तुम्ही मीठ घेऊ शकता. इथे मी मीठ यूज केलेलं आहे 1.5 चमचा. म्हणजे आपलं रेग्युलरचं मीठ असतं तेच तुम्ही इथे यूज करायचं आहे. दीड चमचा सायट्रिक ॲसिड आणि 1.5 चमचा मीठ यूज केलेला आहे. 1 कप पाणी हे त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि स्पूनने छान प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं आहे. ते पूर्ण मिक्स होणं खूप गरजेचं आहे, तेव्हा त्याचा रिझल्ट छान प्रकारे मिळतो. बघा इथे मी खूप छान प्रकारे मिक्स करून घेत आहे आणि झालं तुमचं जादूचं पाणी तयार.
फक्त 3 वस्तू आपल्याला इथे यूज करायचं आहे, सायट्रिक ॲसिड, रेग्युलरचं मीठ आणि पाणी. आणि रिझल्ट तुम्ही बघितलाच असेल, खूप छान प्रकारे रिझल्ट भेटतो. टिप कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे तुम्ही बघू शकता, मी फक्त याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे ताटात आणि बघा किती छान प्रकारे क्लीन झालेला आहे. इथे हाताने एफर्ट्स घ्यायची बिलकुलही गरज नाही. व्हिडिओ कंटिन्यू करा.